ला इथं पुरा मंडप पाहिजे हा. इथं पण म्हणते पहिल्या आठवड्यात घेतलं जमत नाही 1-2 तारखेला पहिलाच आठवडा आहे ना मग 8 मध्ये. मला कळत तसं, मला माहित तुमचा काय प्रश्न आहे, मला कळत तसं 7 जूनला पोहोचत नाही पाडा. आणि पाडा तर लय चांगला झाला, चिखलात घेऊ आपण, नशिबान समजू. हा, त्याला काय अडचण नाही. हा व्हिडिओ आहे नारायणगड या ठिकाणी पार पडलेल्या मराठ्यांच्या बैठकीमधला. ही बैठक घेण्यात आलेली होती कारण की एक प्रचंड मोठी विराट सभा मराठ्यांना आता घ्यायची आहे. आणि ती सभा कुठं घ्यायची आहे, कोणत्या तारखेला घ्यायची आहे, कशा पद्धतीनं तिचं नियोजन असणार आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन या बैठकीमध्ये पार पडलं. ही बैठक नुकतीच नारायणगड या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलत होते, त्याच वेळीचा हा व्हिडिओ आहे. या बैठकीमध्ये तारीख ठरलेली आहे मराठ्यांच्या या विराट कार्यक्रमाची, विराट अशा या सभेची. ती तारीख आहे 8 जून. 8 जूनला ही मराठ्यांची विराट सभा पार पडणार आहे. आणि ही सभा कुठं पार पडणार आहे तर या सभेचं ठिकाण सुद्धा आता ठरलेलं आहे. ही सभा पार पडणार आहे श्री क्षेत्र नारायणगड परिसरामध्ये. त्याच बाजूला ही मराठ्यांची विराट सभा पार पडणार आहे. मराठ्यांचा प्रचंड मोठा हा एक कार्यक्रम असणार आहे. भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं 900 एकरावरती नियोजन या मराठ्यांच्या विराट सभेचं करण्यात आलेलं आहे. अद्याप सध्या निवडणुकाच्या मैदानामध्ये मराठी उतरले नाही, तशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सुद्धा केलं की बाबा आपल्याला निवडणूक लढवायची नाही, सध्या आपल्याला राजकारण करायचे नाही, सध्या आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या. खासदारकीची ही निवडणूक कोणताही मराठा बांधवाचा उमेदवार न देता आपण खऱ्या अर्थानं पार पडतोय. परंतु जर का मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं मराठे मोठ्या संख्येनं उतरणार आहेत, अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा झालेलं आहे. परंतु तत्पूर्वी मराठे एक मोठी बैठक घेणार आहेत 8 जूनला. आणि ही 8 जूनची बैठक असणार आहे श्री क्षेत्र नारायणगड या परिसरामध्ये. तर तिथंच या मराठ्यांच्या विराट बैठकीचं नियोजन चालू आहे. त्या नियोजनामध्ये अशा पद्धतीनं ही तारीख सुद्धा ठरवलेली आहे. सगळ्या चर्चेच्या माध्यमातून 8 जून ही तारीख फिक्स झालेली आहे. आणि जर का पाऊस आला, जर का काही अडचणी आल्या तर चिखलामध्ये ही सभा होणार. पण मात्र 8 जूनला मराठ्यांची ही विराट सभा होणारच. श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी ह्या सभेचं नियोजन करण्यात येत आहे. आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं सगळं नियोजन सुद्धा चालू आहे. मराठा बांधव, मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं कामाला लागल्यात. येत्या 8 जूनला मराठ्यांची ही विराट सभा असणार आहे. चिखल झाला तरी चालल, पाऊस आला तरी चालल आणि त्या चिखलात सभा घेऊ. परंतु 8 तारखेला ही मराठ्यांची विराट सभा होणार म्हणजे होणार, अशा पद्धतीचं नियोजन ठरलेलं आहे. वेळोवेळी आम्ही तुम्हाला सगळे अपडेट देत राहू. आतापर्यंत ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.